शेतकऱ्यांच्या तब्बल 27,000 कोटी रुपयांच्या कृषी पंपाच्या वीज बिलाच्या माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा हा निर्णय देखील घेतला जाईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना दिलंय। कोल्हापूरच्या हुपरीमध्ये झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे आश्वासन दिलंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हुपरीमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगलराव माळगे आणि नगरसेवक यांच्या प्रचारासाठी विजयी निर्धार जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये बावनकुळे यांनी हे आश्वासन दिलंय। आपल्या सरकारने निर्णय घेतला, धन नांगल्या शेतकऱ्याचं कर्जमाफीची गरज नाही। गाडी घोडा बंगला फार्म हाऊस आहे आवाडजी, त्यांच्या कर्जमाफीची गरज नाही। पण 40 वर्ष शेतामध्ये राबतो आहे, 40 वर्ष कर्ज जात नाही, व्याजावर चक्रवाढ व्याज लागत आहे। गरीब माणूस आत्महत्येकडे निघालेला आहे, सर्वसाधारण माणूस आत्महत्येकडे निघालेला आहे। अशा शेतकऱ्याचं, गरीब माणसाचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे।